हाय, जयश्री पाटील ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आम्ही चाललोय पठारला सड येचायला सड काढायला. तर आम्ही सगळेच चाललोय, म्हणजे मी, मम्मी, परत आमच्या काकी, मावशी, पप्पा पण आज आलेत कल्याणवरून आणि ऋतुजा पण चालली. तर चला, तर हे सर्व सड वेचणार आणि आम्ही चाललोय करवंद वेचायला, करवंद काढायला. पप्पा लागले असतील ना आता करवंद? होय काकी, करवंद आहेत ना? असते मग पिशवी घे की करवंदला, पिशवी घे. तर चला, सगळे निघाले. तर आम्ही पण चाललोय. याचं वातावरण पण ऊन वगैरे काही नाहीये आणि सावली आहे. आणि हे आमच्या थोरल्या आई येता ग. हा, धुन्न वाळत घातले, काढायला पाहिजे पाऊस यायच्या. तर आम्ही चाललोय आता रस्त्यात आहोत. म्हणजे मी म्हणजे गल्लीत त्याच्या गावात चाललो. किती भरपूर वर्ष झाले मी बघितलंच नाही पठार. म्हणजे जवळजवळ 5-6 वर्ष तरी झालेत गेलो नाही. आम्ही एकदाच गेलो होतो सगळे मिळून, ते पण करवंद आणि जांभळे काढायला. डोंगरावरती शेत आहे म्हणून त्याला पठार बोलतात. म्हणजे एरिया वाईज नाव आहेत. खालतकडं, चिवळात, पठार, अजून काही कुंभरीकडं अशी नावं आहेत. म्हणजे एरिया वाईज नाव आहेत, असे ते त्यांनी पाडलेले आहेत. तर चला, तर जाऊया. पाठून पप्पा आणि चैतन्य येत आहेत आणि पुढे मावशी, ऋतुजा आणि काकी आहेत. पठारला येणार? चला की. कुठे जायचं? या अंगानं, म्हणजे या बाजूला. आमची कोल्हापूरची भाषा या अंगान म्हणजे त्या बाजूला. त्या अंगाला या अंगाला बोलतात. आता इथनं मधनं असं जायचं डोंगरात. तो 17दा हात लावतोय केसासनी नुसता, डिवचत बसायचं. चला, त्याला आणलाय करवंद हे गोळा करायला. चांगला आहे पप्पा, काढा पप्पा. ते ह्याच्या पाण्यात असं अर्ध तोडायचं हे आणि फुगवायचं. ते आम्ही का नाही मम्मी देवळात गेलेला आधी तिचं पप्पा, आम्ही पण लहान असं मला येतच नाही पाहिजे. सोन्या दाखवायचं मला कोणी आधी तिच्या काढायचा आणि ते असं आहे बघ काठी काय होतं त्याने काय होतंय हे घे तुझे कर शिक जरा. मला पण ट्राय करायचं. कुठं नाही पप्पा, हे नाजूक आले. फोन पकड पप्पा जरा. काय ते अरे होतंय का कराय ना कसं पप्पा. शिस्तात बघायचं असते. आता पुढं पहिले पण आम्ही असं करत होतो. अंगावर पटाला जायचं. पटाला जायचं. अरे मम्मी चढत किती आहे मोठं रे बा. चढत म्हणलं अजून जाऊन. हे नांगरलंय ना शेत, नांगरलंय ना. हां
डोंगर सगळे झाडी झाडी. काल एवढा पाऊस नव्हता ना. काल काय नव्हता काय परवा आंबट आहे गोड आहे. आता जंगलानं सगळे जाणार ना. हा इथे आता जंगलात ना. पहिले लहानपणी असं चढाय. जंगल आपण येऊन लई वर्ष झालं पण सगळे एकत्र आलेलो तेव्हा तसंच फिरायला करवंदारी जांभळं काढत आणि ते चारू हां एवढं चारवं भेटलं रे तिकडं. चारवं चाऱ्याचं झाड बोलतात त्याला. चार. आणि ते हे पण शोधायचे पप्पा हं. हे कसलं ते लेंड्या भेटलेला का मला कोणाच्या होत्या कुठे आहे कुठे जांभळे. जांभळे संपली का. नाही लागलीच नाही जांभळे. चढताना दम भरतो यार. ये या ना लवकर. चैतन्य चल ये. प्रोटेक्ट फॉरेस्ट. हा फॉरेस्ट इथून पुढे वरती सगळं हे करायचं. करवंद आहेत कारण कच्चे कच्चे आहेत ना अजून. हे कच्चे आहेत. कच्चे आहेत. अरे वरती पण आहेत. हां हे घे. हे घे जरास. हे नको हे नको. ए बघा पिकली पिकलेली काढा. ठीक आहे. सगळं जंगल आहे. चला 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 शेतात काम करायचंय. इकडनं कुठं हो इथं ना. तुम्ही कुणीकडनं. पप्पा बेअर ग्रिल्सचे भांजे आहेत म्हणून तिकडे. बेअर ग्रिल्स वाईल्ड डिस्कवरी वाला. तर कसं वाटतंय डोंगर चढून. दमायला होतंय. फोटो काढून तू ठेवायला होते. तर एवढी चढत आम्ही चढून आलोय. हा ते आमचं गाव आहे. हे सगळं हे घालतं आणि ते माझ्या मामाचं गाव. हे पप्पांचं ते मम्मीचं. मस्त हवा सुटली आहे. दमलोय सगळे पण मजा पण येते. मम्मी ते गावठी पद्धतीने हाक मार ना. ते बोलतात ना नाव. चल ए माझ्यासाठी थांबा. तू छान आहे ना. हे आमचं गाव आणि आम्ही तर पठारला आलोय. छान वाटतंय ना. मस्त वाटतंय. हवा इतकी सुटली घ्यायचं होतं. फोटोग्राफर बाई. ए थांब. इकडून असं वाटत नाही मोबाईलमधून पण रिअल मध्ये कसलं दिसतंय माहितीये ना. का
ए चला चैतन्य चला वरती अजून चैतन्य चल. बाबा तिकडं आपलं घर दिसतंय. चल ये प्राची. कोण पळते पडशील. ही नावे टिकी दमला तुम्ही दमला. शेतकरी बघितलं नाही. नाही चढतात आहेत का सगळी गावाला पोरं आहेत त्यामुळे चढतात. म्हणजे अशी असतील ना हां की ज्यांच्या गावी असं पहिले इथं आंब्याचं झाड होतं एक त्या नावे टिकी. रस्ता कुठे जातो. हां हा रस्ता खाली असंच गावाकडे जातो. बापरे असा रस्ता. त्या खालतीकडच्या साईडला हां हे बुवाचा पट्टा इकडे बुवाचा. हां संतोष काका आहे. मी चलतोय. बाई बाई का रे का म्हटलं चल. चल बुकमार काय त्याला. हां 1 2 3 लागेल लागेल. आता आलो पठार. गाव तिकडे खाली आहे पुरा कंप्लीट. आणि इकडून सगळ्यात जावं शेवट लागतं. आहे. अरे बापरे काय करतेस झाडा चढतेस. आम्ही झाडावर चढणार. इकडे हे जांभळ होते ना ते जांभळ तिकडे आहे ते जांभळ. काय म्हणायचं. हे शेत लाकडं तरी गोळा करा. हे कुणाचं. हे पठारला आमचं सगळं. इथं पप्पा घर बांधूया काय. हां इथं घर बांधूया काय. हो इथे घर बांधा. काय भारी. राची टर्कल तिकडे कारखाना. तिकडे कारखाना आहे तो. इकडे कारखाना आहे तो. आमचा गावचा साखर कारखाना. माती वल्ली तर नाही पण लय हे एवढं कसं झालं पप्पा. अरे त्याचे हे बघ हे शेळीच आहे. आवाज बघा. ह्या साईड ना जा की रे. तेवढं जळणाला गावल ना. अगं एक सेट राखला नाही म्हणणार. कारखाना तिकडे पुढे आहे. तिकडे जाऊन सगळं बघून ये की अजून काय काय झालं. बघून येऊ. हा चला चल तुझ्या मम्मी आम्ही जातो. तुम्ही येता मम्मी. आम्ही आलो फोटोशूट करून. चल रोज टाइम बघू पुढे माझ्या. मला गाणं कारखान्याला जायचं तिकडे. हां कारखान्याला जायचं. तर आम्ही चाललोय आता केस विस्कटले. तर आम्ही चाललोय आता केस विस्कटले. जांभळे आणि करवंद आहेत का बघायला. तिथे सगळे कामं करतात पाठी शेतामध्ये आणि आम्ही भटकतोय करवंद आणि जांभळे शोधून. कुठे आता वरती लई आहे. दुसरीकडे बघूया. चला चला जरा पुढे जाऊया. चला होय हे पाऊस पडला. काय कुणीकडं चार मागच्या टायमाला पण इथेच वेचलेलं काय. नाही जागा नाही त्याला.
चला चल रे. आता मग गेलं की झालं लागलं. आलो आहे. इथून पुढं वन विभागाचे हद्द चालू झाले आणि इथून इकडं शेतकऱ्यांचे चालू झाले. हे असं लावतात ते इथे आहे. इकडून काय बोललं तुम्ही? इकडे काय चालू झालं? हे चला या इकडे काय चालू झालं? वन विभागाचे. वन विभागाचे म्हणजे वन विभाग रे, काय असते ते? अरण्य. हा? अरण्य म्हणजे जंगलाची चालू झाली हद्द गव्हर्नमेंटची असते ती. म्हणजे हा भाग जो सगळा ही गव्हर्नमेंटचा आहे. हे चला